हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व सुख देव. चॅनलवर नव्या असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा. आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा भाग आपण बघणार आहोत. मालिकेची सुरुवात नंदिनीच्या घरातून होते. नंदिनीने जीवाला सोशल मीडियावर ब्लॉक केलेलं असतं तेथे काढते. पुढे बाल्कनीतून कपडे ओढत जाऊन जीवाच्या अंगावर पडतात. हे नंदिनी बाल्कनीतून बघत असते. जीवा नंदिनीला बाल्कनीत बघून खूप खुश होतो आणि आनंदाने नाचू लागतो. नंदिनी त्याला पण त्याच्याकडून चोरून चोरून बघत असते. जेव्हा मोबाईल काढून बघतो तर नंदिनीने त्याला फॉलो केलेलं असतं. हे बघून जेव्हा खूप खुश होतो आणि उड्या मारतो. नंदिनी हे बघत असते. दुसऱ्या सीनमध्ये काव्या घाईघाईत जिना चढ वर जाते आणि म्हणते, रम्या, मी तुला सोडणार नाही. आत्याबाई, पार्थ आणि मालिनी काव्याच्या मागे येतात आणि म्हणतात, अगं थांब. रम्या आणि आत्याबाई खूप घाबरतात आणि तिला विचारतात, ग काय झालं? काय झालं? काव्या म्हणते, कुठे आहे माझा बोका? सांगा. रम्या आणि आत्या म्हणतात, काही नाही केलं आम्ही. काव्या म्हणते, खूप बोलताय तुम्ही. मी काय विचारते? विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. काव्या रम्याच्या हातून कात्री हिसकावून घेते आणि तिच्यासमोर धरते. त्या दोघी खूप घाबरतात. काव्या त्यांच्याकडे कात्री धरून म्हणते, मी सोडणार नाही तुम्हाला. मी काय करणार नाही तुमचा. मला सांगा, माझा बोका कुठे? रम्या आणि आत्याबाई म्हणते, अगं आम्हाला नाही माहीत तुझा बोका कुठं आहे. काव्या म्हणते, खरंच नाही माहीत तुम्हाला? मग ही कात्री घेऊन काय करत होता? आत्या म्हणते, ठेवायला चाललो होतो ती. काव्या खाली म्हणते, ठेवायला चालला होता? मग अचानक कापसाचा वर्षाव कुठून झाला? खूप गोंधळ होतो. रम्या आणि आत्याबाई काहीही न घाबरतात. जिना खाली उतरतात. घाबरता घाबरता रम्या तर अक्षरशः जिना उतरता उतरता खाली पडते. आत्याबाई तिला उचलतात. काव्या मात्र तिच्या मागे कात्री धरून उभीच असते. मालिनी आणि पार्थ काव्याला समजवतात. काव्या म्हणते, पार्थ तुम्ही गप्प बसा. तुम्ही आणि रम्याला बोलते. बोल बोल पटकन. पार्थ म्हणतो, काव्या सोडा त्यांना. काव्या म्हणते, मी तिला सोडणार नाही. मी तिला सोडणार नाही. मी त्याची गय करणार नाही. आत्या म्हणते, अगं मारून टाकायला तू काय खरा बोका होता का? बावळट कुठली. मालिनी म्हणते, म्हणजे तुम्ही खरंच कापून टाकलाय? कमाल आहे बाई तुमची. आत्या म्हणते, नाही कापला ग बाई. काव्या म्हणते, बोला पटकन. पार्थ काव्या ओरडतो, काव्या बास करा हा वेडेपणा. काव्या म्हणते, करू दे ना मला वेडेपणा देशमुख. काव्या म्हणते, मला माहीत होतं तुम्ही माझ्याशी बोलणार नाही म्हणून मी बोक्याला घरात घेऊन आले. तुमच्याशी बोलता येत नाही म्हणून मी त्या बोक्याशी बोलायची. त्याच्याशी बोलते, त्याच्याजवळ बरोबर वेळ घालवते आणि माझं मन रमत होते ह्या घरात. आपले जे कम्युनिकेशनचं डिव्हाइस होतं पार्थ, तो बोका कापला यांनी. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही बसा, रडू नका. पार्थ काव्याला जवळ घेऊन म्हणतो, प्लीज मी रडू नका. पार्थ म्हणतो, मी आहे ना, मी खरा बोका तुमचा. तो खोटा बोका होता. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. रडू नका. हे बघा काव्या. रम्या आणि आत्या जळफाट होतो. काव्या म्हणते, तरी पण मला तो बोका हवा आहे पार्थ. काव्या रडत रडत म्हणते, का आपला बोका? यांनी. पार्थ म्हणतो, जाऊ द्या, मी आहे ना. दुसऱ्या सीनमध्ये जेव्हा रिक्षा धुत असतो आणि गाणं पण म्हणत असतो तेवढ्यात त्याची गुड्डू येतो. गुड्डू म्हणतो, क्या बात है जीवा भैया, गाना गुनगुना रहे हो. म्हणतो, जीवा भैया हे देखील. जीवा म्हणतो, फिर से फुलवा आया है. गुड्डू म्हणतो, फुलवा के साथ चिठ्ठी भी आया है. जीवा म्हणतो, कोणीतरी चिठ्ठी लिहिली आहे. जीवा म्हणतो, एक काम कर, ही चिठ्ठी तुमचे भाऊजी को दे. जीवा म्हणतो, ती ऑलरेडी आज माझ्यावर खूप खुश आहे. चिठ्ठी वाचून आणखीन खुश होईल. जा. गुड्डू म्हणतो, हे जीवा भैया, ह्या चिठ्ठीत काय लिहिलं आहे आपण वाचून बघूया का? जीवा म्हणतो, अशी एक कानामागे लावेल ना. जीवा म्हणतो, एकतर चोरून ऐका, त्याचा व्हिडिओ शूट करणं, ह्या गोष्टी करू नये रे. लोकांची प्रायव्हसी जपावी. जा जा, देऊन ये. गुड्डू म्हणतो, ठीक है. अरे नंदिनी भाऊजी, देखो चिठ्ठी आया है. आणि गुड्डू वरती बुके करतो. त्या बुकेतून चिठ्ठी खाली पडते आणि ओली होते. जीवा म्हणतो, ए वांग्या, काय केलं तू? तुझ्या तर. गुड्डू म्हणतो, हे भगवान. जीवा म्हणतो, ह्या चिठ्ठीत तर स्वाहा करून टाकली. गुड्डू म्हणतो, ह्या चिठ्ठीचा तर एकदम लिट्टी चोखा झाला. जीवा म्हणतो, नंदिनी ही चिठ्ठी वाचून आणखीन खुश झाली असती, पण आता काय करू मी? गुड्डू म्हणतो,
हम क्या बताई गुड्डू म्हणतो. जेव्हा भैया अरे तुम्हाला माहिती आहे चिठ्ठी भिजली आहे. मला माहिती आहे चिठ्ठी भिजली आहे. नंदिनी भाऊजी को कहा पता है चिठ्ठी भिजली आहे. ते जेव्हा म्हणतो म्हणजे गुड्डू म्हणतो मतलब स्कूलमध्ये नक्कल नाही केली का? जेव्हा म्हणतो ए चल काहीही सांगतो. दुसऱ्या सीनमध्ये काव्या रडत असते. फार तिला समजत असतं. तेथे आशाताई येतात बोक्याला घेऊन आणि म्हणतात काव्याताई हा बघा तुमचा बोका सापडलाय. काव्या बोका पाहून खुश होते. काव्या म्हणते माझा बोका आणि बोक्याला जवळ घेऊन त्याची पप्पी घेते. काव्या म्हणते माझा बोका परत मिळाला पार्थ आणि पार्थला मिठी मारते. हे बघून रम्या आणि आत्या खूप चिडतात. मालिनी मात्र खुश होते आणि त्यांची नजर काढते. पार्थ काव्याला बाजूला करतो पण काव्याचे मंगळसूत्र पार्थच्या कोटमध्ये अडकतं. रम्या हे बघून पार्थ आणि काव्याजवळ जाते आणि काव्याचं मंगळसूत्र पार्थच्या कोटमधून काढण्याचा प्रयत्न करते. काव्या म्हणते रम्या रम्या अगं काय करते पण रम्या काव्याचं काही ऐकत नाही. काव्याच्या मंगळसूत्र काढून हातात पकडते. सगळं आश्चर्यचकित होऊन रम्याकडे बघतात. काव्या जोरात रम्याचा हात झटकते. रम्याला त्रास होतो. काव्या म्हणते आता हात घातलायस पण जर माझ्या मंगळसूत्राला परत हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर रम्या याद राख जे तुझं नाही ते कशासाठी हात लावायचा. रम्या बोलते. रम्या म्हणते हे बघ काव्या पण मध्येच पार्थ ओरडतो. बास झालं रम्या. पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला तुमचा बोका मिळाला ना आता मला वाद नकोय. काव्या म्हणते वाद घालण्यात रम्या मॅडमला आणि वसू आत्यांना रस आहे. आपण तर प्रेम करणारी माणसं आहोत. काव्या म्हणते खरं सांगू पार्थ मला हा माझा बोका मिळाल्याचा जेवढा आनंद झालाय ना त्यापेक्षा कैक पटीने जास्त आनंद होईल मला माझा हा बोका मिळाल्यावर. मिळेल ना मला तो माझा. काव्या म्हणते असो जर मिळणार आहेच आपल्याला त्याच्याबद्दल काळजी करायची का ना. काव्या आशाताईजवळ जातात आणि म्हणतात आशाताई थँक्यू तुमच्यामुळे माझा बोका मला मिळाला. थँक्यू थँक्यू सो मच. पण हा बोका तुम्हाला कुठे मिळाला. आशाताई म्हणतात हा लबाड धुण्याच्या चादरीत जाऊन बसला होता. काव्या म्हणते तेथे कसा गेला हा. आशाताई म्हणतात चादरीत कसा लपला ते माहीत नाही मला पण ते धुण्याचे कपडे घ्यायला तुमच्या रूममध्ये गेले आणि आशाला आठवतं रूममध्ये काय घडलं ते. आशा म्हणते हेच कपडे धुवायचे असतील आणि चादर पण घेऊन जाते. सगळेच हसतात. मालिनी म्हणते चला बरं झालं मशीनमध्ये कपडे टाकायच्या आधी तुझ्या लक्षात आलं. मालिनी म्हणते पण मला हे सांग हे सगळं कापूसवरून पडलं ते कशाचं आहे. आशाताई म्हणतात अहो मी त्या सगळ्या उशा टेरेसवर घेऊन गेलते साफसफाईला आणि झटकताना त्याच्यातून माझ्याकडून ही उशी फाटली. सगळे डोक्याला हात लावतात. दुसऱ्या सीनमध्ये नंदिनी बाहेर जात असते तर नंदिनीची आई नंदिनीला आवाज देते आणि म्हणते नंदिनी काय ग आनंद निवासला निघाली का. नंदिनी म्हणते हो काही काम होतं का. नंदिनीची आई म्हणते नाही काम असं काही नाही पण एक विचारायचं होतं. जेव्हाचे फॅन ही फुलं पाठवली होती काय करायचं टाकून देऊ का. नंदिनीला आठवतं जीवाने गार्डनमध्ये कपड्यांनी सॉरी काढलेलं होतं. तेवढ्यात नंदिनीची आई म्हणते काय ग टाकून देऊ ना म्हणजे हे गुलाब आता सुकले ठेवून तरी काय करणार. नंदिनी म्हणते आई सगळ्याच गोष्टी टाकून द्यायच्या नसतात ग. सुकलेला गुलाब पुस्तकातही ठेवता येतो ना. नंदिनीची आई म्हणते अगं बाई हो का छान वाटलं ऐकून मला. गुलाब जपून ठेवणारी प्रेमावर विश्वास ठेवणारी माणसं आता दुर्मिळ होत चालली आहे. तसं हे गुलाब त्यांना ग्रीटिंग देणं आजच्या पिढीला हे ओल्ड वाटतं पण तुला सांगते आमच्या अख्खी पिढी प्रेमाचा गुलाब जपून ठेवणार होती आणि तू सुद्धा तेच करते. हे बघून खूप छान वाटलं मला. मला खात्री आहे तू जर सुकलेला गुलाब जर जपून ठेवते तर तुझ्या नाताला एक संधी जरूर देशील. तुला गुलाबाची बुळकं पाठवणारे त्यांच्यावर गेट वेल सून लिहून पाठवणाऱ्या लोकांमुळे तू बरी होते. छान. नंदिनीची आई गुलाब ते नंदिनीला देते आणि दुसऱ्या सीनमध्ये आशाताई सॉरी म्हणत असतात. काव्या म्हणते जाऊ द्या आशाताई तुम्ही सॉरी म्हणू नका. इट्स ओके उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. पुन्हा थँक्यू म्हणते. तुमच्यामुळे माझा बोका परत मिळाला व मला. आत्या म्हणतात थँक्यू काय थँक्यू. तिचं जर का हे सगळं आधीच लक्षात आलं असतं तर आता जो तमाशा झाला ना तो झालाच नसता. मूर्ख कुठली. एक काम धड करता येत नाही हिला ना. एक मिनिट ही माझी उशी आहे ना. तुला कित्यांदी सांगायचं अशा माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नको तू. अशी नाही ऐकायची. आणि वसू आत्या तिला म्हणतात तुला ना माझ्या शब्दातच सांगते आणि अशावर हात उगारतात. काव्या आत्यांचा हात धरतात आणि म्हणतात आत्याबाई रम्याला जे सांगितलं ना तेच तुम्हाला सांगते. आत्ता अशा वागलास पण परत जर वागलास ना तर याद राखा परत जर आशाताईवर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर गाठ काव्या देशमुखशी आहे. काव्या म्हणते आशाताई मला सांगा तुम्हाला काय हवं आहे. तुमच्यामुळे माझा बोका मला मिळाला. जे हवंय ते मागा मी तुम्हाला देईल. बोला काय हवंय. आशाताई म्हणते मला काहीच नको. खरं सांगू का तुम्ही आणि पार दादा सुखाने नांदावे एवढंच मला वाटतंय.
मला आनंद आहे. हे बघून आत्या आणि रम्याची चांगलीच जळते. काव्या पार्थकडे बघते आणि म्हणते, ऐकलं ना देशमुख? रम्या म्हणते, त्याआधी तू माझं ऐक. इतर वेळी तोंड वर करून आम्हाला सांगत असते. आता मी सांगते, पुन्हा जर आम्ही काही केलेलं नसताना आमच्या अंगावर अशी धावून आलीस ना तर बघ मी काय करते. पार्थ म्हणतो, बास झालं रम्या. रम्या म्हणते, अरे पण तू तिला बोल ना. आत्या म्हणते, वा कमाल आहे पार्थ. म्हणजे आम्ही काहीही केलेलं नसताना आमच्या अंगावर धावून आली आणि तरी तू. पार्थ म्हणतो, काही केलेलं नसताना? की मी तुम्हाला काही करू दिलं नाही. मी जर तेथे आलो नसतं तर तुम्ही काय केलं असतं हे मला माहीत आहे आणि तुम्हालाही. त्यामुळे काव्याला धमकी द्यायची नाही. आत्या म्हणते, रम्या चल इथून. आणि आत्या रम्या आशा निघून जातात. मालिनी म्हणते, चला काव्या, ह्या बोक्याच्या प्रकरणाचा शेवट मात्र गोड झाला आणि महत्वाचं काय आहे, ह्या खऱ्या बोक्याने फिसकरलेल्या मांजरीला जवळ घेतलं, कुशीत घेतलं, डोळे पुसले. वा वा वा, ए बोक्या, तू जर खरा बोका असता ना तर तुझ्यासाठी मी फिश केलं असतं. इतकं मोठं काम केलेस तू. पार्थ म्हणतो, आई, तू आई आहेस ना, इतरांसारखा बालिशपणा करू नकोस. काव्या हसते. मालिनी म्हणते, गप्रे तू, जा, तुला उशीर होतोय. काव्या म्हणते, ऑल द बेस्ट बोकवड्या, अवॉर्ड घेऊनच ये इकडे. काव्या आणि मालिनी मस्त मिठी मारतात. दुसऱ्या सीनमध्ये जीवा आणि गुड्डू. जीवा म्हणतो, हे सगळं चुकीचं आहे. मुळात तू हे जे मला करायला लावतो ना ते मला आवडलेलं नाही. गुड्डू म्हणतो, अरे लेकिन जीवा भैया, तुम्हीच तर सांगितलं होतं ना, जिस झूठ से किसी का घर बसता आहे वो झूठ झूठ नाही होता. जीवा म्हणतो, हे बघ, हे मी जे काही करतोय ना ते नंदिनीला अजिबात कळता कामा नाही. तेवढ्यात तेथे नंदिनी येते. गुड्डू म्हणतो, अरे नाही पता चलणार, तुम्ही त्यांच्या आलाय असं लिहा म्हणजे नाही कळणार. जेव्हा नंदिनी म्हणते, नंदिनी म्हणजे तुझी भावजी ना, मी तुझ्या नवऱ्याची ब्लॉग रोज बघते आणि मला ते खूप आवडतात. प्लीज त्यांना माफ कर, ते मनाने स्वच्छ आहे. तुम्ही लवकर बऱ्या व्हा आणि त्यांच्या रिक्षात बसून निघून जा. गेट वेल सून. आणि दोघे हसतात. गुड्डू म्हणतो, क्या बात है, क्या बात है. एकदम म्हणजे सच्चा वाटतंय. असं वाटतं की तुमच्या फॅननी नाही लिहिलेलं. आणि गुड्डूचे लक्ष नंदिनीकडे जाते. जेव्हा म्हणतो, वाटतंय ना गुड्डू, मात्र तिथून हळूच काढता पाय घेतो. जेव्हा एकटाच बडबड करत असतो तसे तिला अजिबात कळता कामा नाही. तिला जर कळलं ना तुझं काय पण माझं कुठं काय गेलं हे. आणि जेव्हा मागे बघतो नंदिनी उभी असते हे बघून जेव्हा खूप घाबरतो. जेव्हा उभा राहतो आणि म्हणतो, नंदिनी तू? नंदिनी म्हणते, हो मीच. म्हणजे घरात रोज जे बुके येतात आणि त्यावर ज्या चिठ्ठ्या लिहिलेल्या ते सगळं तुम्ही लिहून पाठवता? जेव्हा म्हणतो, नाही नाही नाही. नंदिनी म्हणते, नाही कसं? आता मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुम्ही चिठ्ठी लिहिताय. म्हणजे फॅनचा बहाणा करून तुम्ही फुलं आणि चिठ्ठ्या पाठवताय. जेव्हा म्हणतो, नाही ग नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ते बुके त्या सगळ्या खरं आहे, पण आता सुद्धा बुके आणि चिठ्ठ्या, ही चिठ्ठी पाण्यात पडली. पण नंदिनी काही ऐकायच्या मूडमध्ये नसते आणि म्हणते, बस जेव्हा दर दिवशी वाटतं की तुमच्या प्रयत्नांनी माझा थोडा तरी बदल होतोय, पण नाही, सगळं शेवटी शून्यावर येऊन थांबतं. तुम्ही खोटं वागतात आणि दरवेळेस मी तुम्हाला पकडते. प्रेम म्हणजे फक्त दिखावा करून घर सोडून येणं नसतं. प्रेम म्हणजे जगाला ओरडून सांगणं नसतं. आपल्या पार्टनरला ज्या गोष्टी आवडत नाही त्या न करणं, चीड आहेत ना, ते न करणं म्हणजे प्रेम. तुम्हाला माहिती आहे की मला खोटेपणा सहन होत नाही, तरी पण तुम्ही प्रत्येक वेळी खोटेपणाने वागतात. नाही, बस, मी यापुढे तुमच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. आणि नंदिनी तेथून राग जाते. जेव्हा म्हणतो, नंदिनी ऐक ना माझं. पण नंदिनी काही ऐकत नाही. जेव्हा म्हणतो, अगं मी खोटं बोलत नाहीये. जेव्हा म्हणतो, काहीतरी चांगलं करायला जातो आणि काहीतरी कांड होऊन बसतो. जेव्हा म्हणतो, काय यार नंदिनी, घर सोडून येणं म्हणजे प्रेम नसतं का? आपल्या फिलिंग जगासमोर कबूल करणं, व्यक्त करणं हे प्रेम नाही. स्वतःच्या मऊ बेडशिवाय कधीच कुठे न झोपणारा हा जेव्हा हातभर सीटवर झोपतो ह्या आशेने की कधीतरी तुझ्या प्रेमाला पाझर फुटेल, हे प्रेम नाही. काय काय करू मी म्हणजे तुला हे माझं वेडे प्रेम दिसेल? उद्याच्या भागात बघणार आहोत की नंदिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते आणि तेथे बायका आलेल्या असतात. त्यातली एक म्हणते, जीवाचे ब्लॉग जे काही जादू करताना ते बघून मी एकदम फ्लॅटच झाले. दुसरी म्हणते, आणि ते आंघोळीचा व्हिडिओ. तर पुढे गुड्डू जीवाला जेवण देत असतो. दुसरीकडे रम्या म्हणते, आज ना मी पार्थला जेवायला बाहेर घेऊन जाणार आहे. काव्या म्हणते, पार्थला बाहेर जेवायला जायचं असेल तर ते त्यांच्या आईबरोबर जातील ना, तुझ्यासोबत वेळ घालवण्याची काय गरज आहे त्यांना?